मी आज बनवणार आहे एक अशी रेसिपी जी हेल्दी तर आहेच आहे, पण 10 मिनिटात बनणारी आहे आणि अगदी घरातील साहित्यात बनणारी आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिले इथे एक बाउल घ्यायचा आणि पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। 1 कप पोहे घ्यायचे आहेत, निवडून घ्यायचे आहेत आणि 2-3 पाण्याने याला धुवून घ्यायचे आहेत। आता हे पोहे ना छान धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे। मी छान आता इथे ना 1 कप मी हा रवा घेतला आहे। रवा पण कुठलाही घेऊ शकता तुम्ही, बारीक मोठा कुठलाही। आणि पाव कप दही घ्यायचा आहे। तुम्ही दही, मी याच्यात अजून मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही, ते आपल्याला नंतर टाकायचं आहे। तर इथे याला सर्व छान मिक्स करायचं आहे आणि रेस्टला ठेवायचा आहे जोपर्यंत तो छान फुगलेला आहे। बघू शकता त्याला छान मिक्स करायचं आहे। चम्मचच्या सहाय्याने मिक्स करायचं। खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि घरातील साहित्यात आहे। तुम्ही याला सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेव्हाही मन करेल तेव्हाही बनवून खाऊ शकता। आता इथे मिश्रण टाकून घेतलं आहे आणि वाटून घेतलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। जास्त एकदाच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडंच टाकायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व हे वाटून घेतलेलं आहे आणि आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। मिक्सरच्या भांड्यातून हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। पाणी एकदाच भस्कन नाही वतायचं आहे, आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे। जसं आपण डोशाचं बेटर बनवतो तांदळाच्या पिठाचं, त्याप्रमाणे याचं पण बनवायचं आहे। किती पाणी परत मिक्स करायचं आहे। तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि याला आता मिक्स केलेलं आहे। आता याच्यात थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे, चिमूटभर खायचा सोडा टाकायचा, किंवा बघू शकता थोडंसं अजून याच्यात पाणी टाकू शकता। थोडंसं घट्ट वाटत आहे तर टाकू शकता। आता हे डोसे किंवा आंबोळी बनवण्यासाठी रेडी झालेला आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिक पॅन आहे हा। याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा फिरून घ्यायचा आहे। आता अशा तव्याला तर चिपकत नाही, तरी सुद्धा थोडंसं तेल टाकायचं, कांदा फिरवायचा आहे। तर इथे काय करायचं आहे, तुम्ही मोठा तवाही घेऊ शकता आणि पातळ डोसा पण बनवू शकता या मिश्रणाचा। मी थोडे जाडसरच बनवणार आहे। तर असं 1 ते 1.5 चम्मच हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे ना, असं याला पळीने पसरवायचं आहे, म्हणजे स्प्रेड करायचं आहे। आणि साईडला थोडं तेल टाकायचं आहे। म्हणजे तुम्हाला तेल जास्त नसेल पाहिजे तर तुम्ही पहिले तव्याला तेल लावलं ना तेवढंच बस, आणि नंतर स्किपही करू शकता। आणि जर पाहिजे असल्यानंतर बघा किती छान दिसत आहे डोसा किंवा आंबोळी। आता याला ना आलटीपलटी करून भाजून घ्यायचा आहे। डोसा मोठा पातळ डोसा तसाही बनवू शकता किंवा अशा प्रकारे बनवून खाऊ शकता। आता इथे मी